हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहा. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि आज इतकं आभाळ होतं, खूप जास्त आभाळ होतं. तनू दीदीने पाठवलं ना काल तुझ्यासाठी ते आहे. दार पण असं हवेनं 17 वेळा लागून येते हो. अरे वा, ऊन निघाली. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज असं वाटत आहे खरंच आज पावसाळा आहे, पावसाळ्यासारखंच वाटत आहे. इतकी हवा आहे, थंडीगार हवा आहे. आणि आज आमचं लवकर लवकर आवरलेलं आहे कारण आहोत चाललेले आहे बाहेरगावी, त्याच्यामुळे लवकरात लवकर आवरलं. त्यांचं जेवण पण झालं, मी नाश्ता केला. आता मी माझ्यासाठी स्वयंपाक करते, देवपूजा वगैरे सर्व 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 झालेलं आहे. आणि आज शान्वीसुद्धा घरी नाही आहे, हो ना शान्वी? शान्वी खाते चिवडा. शान्वी आधी चिवडा काहीच नाही खायची तिखट, आता चालते तिला. तर आता तू कुठे चालली शान्वी? बोरगावला चालली ती. चालली का ग शानू? मी एकटीच आहे ग मग. तिला याच्यासाठी पाठवत आहे कारण आज मला खूप गडबड आहे आणि हिला झोपून देणे हे ते करणे, त्याच्यात वेळ चालला जाईल. आणि तशीही तिला सुट्टी आहे आणि इथे तर काही तिला करमत नाहीच सुट्टी असल्यावर. मग आता ती चालली. अगं बाई, हो का ग? बाय 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 करून द्या सर्वांनो शान्वीला. काय तुटलं? कोणी तोडलं? तिचा गाडी तितका जीव आहे, थोडंसं काही झालं दिसलं तिला की हे करते. आणाल ना माझी वस्तू? आणाल ना माझी वस्तू? आणाल ना? मी ॲड्रेस वगैरे शोधून ठेवते तोपर्यंत. हां हां, सगळ्यांना. कुठं कुठं उघडते? हो का ग? पाठीमागून थांबा थांबा सगळ्यांना. आणि ते बाय बाय सगळ्यांना. मी तुला फोन करू ना? ओके, करशील ना? पण नक्की की खेळण्यातच गुंग होशील? नक्की फोन करू. खरंच? इकडे बघ, इकडे बघ. तिकडे गेल्यावर काही फोन नाही करत, काही नाही करत, बोलत पण नाही तू माझ्यासोबत फोनवर. नाही बोलत. कधी बोलली तू माझ्यासोबत तिकडे गेल्यावर? तू तर ऐके नाही ना, सगळ्यांसोबत बोले ना म्हणून. हो का ग? असा विचार आहे मला. असा विचार आहे का ग तुझा? छान विचार आहे तुझा. पण असा कसा विचार आहे म्हटलं तुझा? हा, माहित नाही, असा विचार आहे म्हणून. हो का ग? काहून तुमची मुलगी असा विचार करते? हा, तुम्ही आता ठीक आहे मग जा. बाय बाय. अरे रिचार्ज करून घ्या, रिचार्ज करून घ्या म्हटलं. सगळ्यांनो बाय बाय सगळ्यांनो. अजून मी भेटतो हा. सगळ्यांना.
म्हणून का बरं? मी आता चालली आहे सुट्टी आहे म्हणून मी चालली कुठे चालली? बोरगावला. आणि तू कोणाला सांगत आहे? तर सगळ्यांना. ऐकलं का सगळ्यांनो? शान्वी तुम्हाला आता रोज हाय सगळ्यांनो अशी म्हणत जाईल ना शानी? हाय सगळ्यांना. राहुलला फोन करतो बजाज चौकात आहे बाय म्हणा. करून दे मग आता. बजाज चौकात आहे बाय म्हणा. करून दे सगळ्यांना. बाय करून दे. राहुलला बजाज चौकात आहे म्हणा. बाय. राहुलला फोन कर. हो. चला तर मग आता शान्वी गेली तर मी करते माझ्यासाठी जेवण. पोळ्याच टाकायचे आहे, भाजी वगैरे आहे. पोळ्या टाकते, जेवण करते. भात नसला तरी चालून जाते मला. आणि छान मस्त असं जेवण झाल्यावर माझ्या कामाला लागते. आज शान्वी तर आहेच नाही, थोडंसं सुनं सुनं वाटते मला. सुचायलाही नाही पाहते नसल्यावर. काम आहे, काय करणार आहे. आज तर वातावरणाचं काही खरं वाटून नाही राहिलं. एवढी हवा. जेवण खावण करून झाल्यानंतर मी इथे बसली होती ब्लाऊज शिवायला आणि एक रील्स करायची होती. तर ती रील्स करत होती, त्यामुळे इथे आधी शूट करून घेतला आणि त्यानंतर इथे ब्लाऊजची कटिंग करून घेतली. आणि आज नवीन एका कामाला सुरुवात केलेली आहे. आय होप मी त्यामध्ये सक्सेस होऊ शकेल. तर एवढं माझं काम कंप्लीट झाल्यानंतर मी इथे उठली होती आणि झाडझुडीची वेळ झाली, त्यामुळे झाडझूड करून घेतली आणि हे सर्व आवरायचं होतं. काम होतं त्यामुळे मी शूट काही करू शकली नाही, कारण की कसं शूट करताना जरा वेळ होऊन जातो त्यामुळे. आणि मला खूप लवकरात लवकर ते काम पूर्ण करून द्यायचं आहे, त्यामुळे मग मी शूट काही करू शकली नाही. तर आता शान्वी, जसं तुम्हाला सांगितलंच आहे, शान्वी गेलेली आहे आजीकडे तिच्या. तर आता ती येणार आहे, कारण उद्या तिचा आणखी एक पेपर आहे राहिला, तो क्राफ्टिंगचा पेपर आहे उद्या तिचा. तर ते आता ती येणार आहे तिच्या बाबांसोबत वापस. तर तिच्यासाठी काहीतरी एक डिश करते म्हटलं. तर छान मस्त यम्मी यम्मी आहे. आणि तुम्ही खूप प्रकारचं म्हणजे त्याला नाव देऊ शकता. तर खूप प्रकारचे त्याला तुम्ही नाव देऊ शकता. तुम्ही मुगाचे, ॲक्च्युली ते मी उडदापासून आणि उडीद आणि मुगाच्या डाळीपासून करणार आहे. तर पकोडे म्हणू शकता, भजी म्हणू शकता, वडे म्हणू शकता, पुन्हा भजिया म्हणू शकता. अशी 4-5 नावं आहे. तर ते करणार आहे मी आता. तर तिला आवडते आणि आज वातावरण असं हे आहे, मस्त पावसाळी वातावरण आहे. तर मग मी आता तिच्यासाठी आमच्यासाठी तिघांसाठी करते म्हटलं. बहुतेक आली ते माझं व्हायचंच आहे आणि ती आली सुद्धा. हॉर्नचा आवाज आला. आली ती. हो, आय नो. बघ, तोडू नको. वेलकम बॅक. मी कूलर लावलाच नाही आज. मी आज स्वेटर घालून बसली होती. स्वेटर सॉक्स घालून बसली होती. एवढं थंड वाटत होतं शानू दीदी आज, माहिती आहे का तुला? अरे यार, आता जाऊ दे, काही नाही. मला वाटलंच तू स्वेटर ठेवशील आणि तुला मग पप्पा डिझायनमध्ये घेऊन येईल म्हणून. मजा आली मग गावाला? तुला वापस यायची इच्छा होती की नाही? नाही होती? मी तुझ्यासाठी काहीतरी करत आहे. खिचडी करत आहे मी तुझ्यासाठी. आवडते ना तुला खिचडी?
नाही आवडत. आणि यांच्या हाताने मी हेच तर मनी म्हणत होती हो. तर यांच्या हाताने मी थोडेसे बीट्स वगैरे बोलवलेले आहे. हो बीट्स बोलवलेले आहे आणि निडल पण आणलेली आहे. तर बघते मी आधी. चेकआउट. हां तर मग मी कुठे होती, सरप्राईजचं जागेवर राहिलं. पण आता पकोडे करत आहे. तर ते पकोडे करत आहे. तर ती सुद्धा रेसिपी तर पकोडे करत आहे. तर ती सुद्धा तर ती सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आली आमची कारभारी. तर मध्येच मी मगाशी उठली होती आणि मला लक्षात आलं की काहीतरी करावं म्हणून. तर हे मग मी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ भिजू घातली आहे. आता ती भिजलेली आहे छान मस्त. हे बघा, बघू शकता तुम्ही, छान मस्त अशी भिजलेली आहे उडदा मुगाची डाळ. आणि आता मी याला मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि नंतरच तुम्हाला दाखवते काय काय करायचं. तर सर्वात आधी मी काय केलं, मिक्सरमध्ये अद्रक, लसूण, सांबार, 5-6 मिरच्या आणि जिरं हे सर्व वाटून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये उडदाची डाळ, मुगाची डाळ हे टाकून दिली आणि ते सुद्धा फिरवली त्यामध्येच. म्हणून हा कलर जो आहे याचा ग्रीनिश दिसत आहे आणि नंतरचा जो पॉट काढला तो त्याचा व्हाईट दिसत होता. तर तुम्हाला वेगवेगळे कलर का दिसेल म्हणून कन्फ्युजन होईल म्हणून मग मी ते सांगितलं आहे, क्लिअर केलं. आणि त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे तिखट, मीठ, हळद आणि तिखट मीठ हळद बस एवढंच टाकलं, बाकी काहीच नाही टाकलं. तर हे छान मस्त चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मिरच्या टाकल्या तर तुम्ही तिखट अवॉइड पण करू शकता, कारण की कसं आहे, कोणी कोणी तिखट खातात, कोणी कोणी खूप कमी खातात, कोणी कोणी मीडियम खातात. तर आम्ही मीडियममधले आहोत म्हणून मग मी यात मिरच्या पण टाकल्या आणि तिखटसुद्धा टाकलं. तर इथे छान मस्त आपले भजे कसे काढतो आपण त्याचसारखे भज्यांसारखे इथे असे पकोडे काढून घेतले मी. आणि साईडला कुकर पण लावला, कारण पकोड्यांनी होणार नाही. तर त्याचसोबतच मी खिचडीसुद्धा मांडलेली आहे आणि बेसन केलं होतं थोडंसं, खिचडी, बेसन आणि पकोडे. आम्ही हे रात्रीचं आमचं हे जेवण होतं. आणि माझा कुकर बघा, का माहिती असं का बरं होते, तर पूर्ण जे पाणी आहे ते वरचं पाणीच पूर्ण कुकरच्या बाहेर निघून जाते. त्याला पण त्याच्या डॉक्टरपाशी न्यावं लागेल बहुतेक. तर घेऊन जाईल त्याला एक दिवस डॉक्टरांकडे त्याच्या. आणि असे लालसर होईपर्यंत छान मस्त असे तळून घेतले आणि हे निघाले. तर पकोडे झालेले आहे तळून. मी आता सर्वात आधी यांचा रिव्ह्यू घेते की कसे झाले आहेत पकोडे, यांना विचारते. अहो, हे पकोडे खाऊन सांगा ना कसे झाले. तर गरम आहे, गरमच आणून दिले. चटणी पाहिजे होती, चिंचीचं हे आहे ते. चटणी देऊ का की सॉस देऊ? सॉस तुझ्या हातचं नाही खाल्लं, माझ्या हातचं खाऊन बघ कसं झालं. कसं झालं ग, सांगशील का लवकर? बघशील, गरम आहे का बरं? सांगत नाही कसं झालं तर नको सांग, मीच सांगते, घेऊन दाखवते तर कसे झाले कसे नाही. तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत झाले आहे मस्त. मम्मा, माझे सगळे खाऊन टाकले. सगळे कुठे एकच घेतला. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, छान, मुलांना आवडतील. तुला आवडले? कसे झाले? चांगले कुरकुरी सारखे झाले. ठीक आहे, तर चला मी बाकीचे उरलेले करून घेते पटकन आणि मी सुद्धा खाते. जेवण केल्यावर नंतर भेटते तुम्हाला. या दोघांचं खाऊन झाल्यानंतर मी त्याच मिश्रणामध्ये कांदे टाकले आणि छान मस्त माझ्यासाठी कांद्याचे केले. तर इतके छान लागत होते कांद्याचे सुद्धा. आणि ते खाऊन वगैरे झाल्यानंतर मग मी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर फिरायला गेले. तर आली मी बाहेरून फिरून आणि आज व्लॉग काही केला नाही, कारण आज आम्ही सर्वांनी गप्पा गोष्टी केल्या. तर व्हिडिओ काही केला नाही.
चला तर मग मंडळी, आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट. शानू आणि शानूचे पप्पा पण आले इथे. तर चला बाय बाय, भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. अगं बाय बाय तर करून दे. सबस्क्राईब करते. आपला व्हिडिओ ज्यांना आवडला ते सबस्क्राईबच करणार आपल्याला. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा खुर्ची होतं.